आपल्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आहेत आणि त्यांनी एक ट्विट केलंय. ते म्हणलेत की भाजप सत्तेवरती जी आली आहे ती एकनाथ शिंदेमुळे आली आहे. ट्विटचा अर्थ काय घ्यायचा? नाही, याच्यामध्ये जे भाजपचे नेते आहेत, मी वृत्तवाहिनीवरच बघितलं की उदय सामंत जे निवडून आलेत ते लाडक्या बहिणींमुळे आलेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी चुकीचं काम केलं असं ते आक्षेपार्ह ज्या ध्वनीवर बोललेत ते काही एकटे शिवसेनेचे उदय सामंत यांच्यावर बोलले नाही, तर त्यांच्या पक्षातल्या लोकांच्यावर बी त्यांनी ते विधान केलेलं आहे. त्यामुळं अशी जर गलथानपणा किंवा चुकीच्या पद्धतीने असलेले आपल्याकडं पॉवर किंवा असलेलं पद ह्याचा गैरवापर करत असतील तर ते चुकीचं आहे. कारण त्यांनी उदय सामंत साहेबांवर जे आक्षेप लावले ते वर्तमान वाहिनीवरच बघितलं मी, तर हे चुकीचं आहे. त्यांनी असं म्हणलं की लाडकी बहीण योजना नसेल तर हे निवडून नसते आले, पण ते विसरलेले सत्ती लाडकी बहीण ही योजनाच शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली ही योजना आली आणि महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी हे सगळेच आमदार ही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या जो प्रकल्प केला किंवा त्याच्यावर सामाजिक उपयोगी जी योजना आणल्या त्यातली ही योजना होती आणि त्या योजनेमुळं फायदा झाला आणि बरेच आमदार जे काय निवडून येणार नव्हते ते बी निवडून आलेत. हे विसरता कामा नये. नाही, पण भाजप मग मित्राला सपोर्ट करायचं तर संपवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मग बोललो की मित्रांना दुश्मनांना संपवायचं तर ते मित्रांना संपवायचं काम काही लोक करतात. तर ह्यांनी वरिष्ठांनी याच्यावर विचार करून भाजपच्या यांनी त्यांना ताकीद दिली पाहिजे की आपसात तुम्ही जर अशा पद्धतीने बोलत असाल आणि ते नंतर प्रसारित होत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने काय तुमच्याबद्दल मनात ठेवून भविष्यात तुमच्याबरोबर महाराष्ट्र राहील ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि लाडकी बहीण योजनेमुळेच आपण निवडून आलात ह्याचंही भान काही लोक भाजपकडून सातत्याने शिवसेनेला कमी लेखण्याचं किंवा त्यांच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सारखेच सुरू आहेत. कुठे थिणगी पडली का शिवसेना भाजप? नाही, ठिणगी म्हणण्यापेक्षा काही लोक पक्षाच्या विचाराला तिलांजलीला देऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, ते चुकीचं आहे. कारण वरिष्ठांनी त्यांना सक्त ताकीद दिली पाहिजे. आज नुसतंच उदय सामंत साहेबांवर टीका करताना दिसत नाही, त्याच्यामध्ये भाजपाचे बी काही लोक आहेत, महिला भगिनी बी आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल बी चुकीचं टिप्पणी करणं हे नेत्यांना त्यांच्या वागणुकीला योग्य वाटत नाही असं माझं मत आहे. आणि उदय सामंत त्यांच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना योग्य न्याय द्यायचं काम करतात. आपण बघितलं असेल तर 18 तास ते काम करतात. आज पण मग सत्तेवरती सध्या महायुतीचं सरकार आहे, ही सत्ता कुणामुळे आली? आता परत एकदा तुम्ही तेच विचारते, एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहीण योजनेमुळं ही सत्ता आल्यामुळेच सगळेच आमदार त्यामध्ये निवडून आले आणि सत्ता आली. ही काही लपून राहिलेलं नाही आहे. नाही, पण मग आपण जर बघितलं तर आत्ता सध्या शिवसेनेचा आज पुन्हा सुनावणी आहे. शिवसेना कुणाची? नाही, याच्यामध्ये आता हा प्रश्न हा जो विषय हा कोर्टामध्ये आहे आणि न्यायालयाने त्याला जी काय निर्णय घ्यायचा तो न्यायालयांच्या टेबलवर आता तो विषय होणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय होईल तो न्यायालयाचा विषय. तो काय आता एखादा विषय जर न्यायालयात असेल तर बाहेर चर्चा करणं योग्य नाही वाटत. नाही, न्यायालयात जरी असलं तरी एक शिवसैनिक म्हणून कोणाची वाटते शिवसेना? नाही, तर हे माझ्या मताला काही तसं माझ्या मतावर काय चालत नाही. हे आता कोर्ट जो निर्णय देईल तो सगळ्यांना मान्यच असतो. नाही, पण आपण जर बघितलं तर सातत्याने आरोप केले जात आहेत की शिवसेना जी आहे चिन्ह जाईल, भाजपकडूनही बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेमधले अंतर्गत वाद वाढल्यानंतर हे सगळे निर्णय बदलायला लागलेत का आणि याचा परिणाम पुढे काय होऊ शकतो? नाही, याचा सगळा साधक बाधक विचार माननीय शिंदेसाहेब करतीलच. तो आता पक्षांचे ते प्रमुख आहेत, त्यामुळे तो काय निर्णय असेल तो ते घेतील. पण तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये आता कोर्टामध्ये हा सगळा विषय आहे. आज त्याचा निकाल लागणार म्हणजे काहीतरी त्याचे आज चर्चा होणार आहे दोन्ही वकिलांच्या. त्याचा काय निर्णय तो कोर्ट घेणार आहे. त्यामुळं आपण संविधानाच्या बाजूने असतो आणि संविधानावर विश्वास आहे. जो योग्य असेल ते कोर्ट निर्णय घेईल. नाही, हा सगळा आता जर बघितलं तर संजय राऊतांनी एक ट्विट पण केलंय. नाही, आता तो आता विषय आता शिवसेनेचे नेते घेतीलच आणि त्याच्यामुळं मी आपलं फक्त की उदय सामंत साहेबांवर जी टीका झाली त्याच्यावर बोललो की चांगलं काम करणाऱ्या नेत्यांवर जर अशा पद्धतीने बोललं तर त्यांना काम करण्याची जी ताकद असते, जी वाटत असतं त्याच्यामध्ये कुठेतरी खंड पडू शकतो. एवढं करून सुद्धा जर काही लोक मित्रपक्ष असं बोलत असतील तर
बोललं नाही पण आणि त्यांना सपोर्ट केला पण की चांगलं काम करतात. आज आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात फिरत असतात, सर्वांना घेऊन काम करत असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. जर आपण बघितलं तर आपल्यासोबत रवींद्र दंगेकर होते आणि त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणीमुळेच भाजप सत्तेवरती आली आहे, त्यामुळे आता भाजपकडूनही याला उत्तर दिलं जाईल हे मात्र निश्चित. कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम टीव्ही.